वरदान होतं ते असं की ज्यावेळी त्या पुत्रप्राप्ती होईल त्या पुत्रासाठी त्यांचा शेवट होतो हे पुत्रांच्या हुंडाला समजण्यासाठी त्या हुंडाला स्वतःचा वैभव ठेवण्यासाठी स्वतःच्या विधिविधानावर मात करण्यासाठी त्या दिवशी आमचा जात त्या दिवशी अयोध्येत प्रवेश केला सारी अयोध्येला विस्तारित करण्याचा प्रयत्न केला हा म्हणता आमचं विभाजन दुर्बळ युद्धही झालं त्या युद्धात आमच्या पिताजींना पराभव पत्करावा लागला आणि त्याचवेळी मी कोण अनुभवस्ताला मला तिथून घेऊन गेला आणि त्या मारेकऱ्याला त्याला सूचित केलं की काय मारेकरी हो चला हे शब्द त्या मारेकऱ्याला ऐकताक्षणी स्वतःचं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी मारेकरी मला पाकशाळेत घेऊन गेला पण त्यांचा निर्दयी अशा प्रकारचा मारेकरी म्हणतात ते काही खोटं नाही देव तरी तरी कळायला होय दगडाची नावं करून जायचं परमेश्वराच्या मनात असेल तर असाध्य ते साध्य करण्याची शक्ती प्रत्येक प्राणीमात्राच्या अंतरी निर्माण आणि ते माझ्या बाबतीत त्या मारेकऱ्याच्या मनात दया निर्माण झाली मारेकऱ्याच्या अंतरी वात्सल्य निर्माण झालं आणि मायावी होऊन त्या मारेकऱ्याला केलं ते काय या निष्पाप जीवाला मारण्यापेक्षा या कोणाला सेवन करण्यापेक्षा याला जीवन दान द्यावे आणि म्हणून त्या मारेकऱ्याला मला महापुरुषाच्या स्वाधीन केलं तेव्हा हुंडाला खात्री पटावी म्हणून एका श्वानाला त्यांनी मारलं आणि त्या श्वानाचा शिकलेला भाव त्या दैत्याला घरात वाढले हा म्हणतात तुला गुरुजवळ लहानाचा मोठा झाला 12 वर्षाचा प्रदीर्घ कालावधी मी माझ्या गुरुमावली जवळ सांगितला साऱ्या शस्त्राने हटवले हा नहुष मारायला झाला तो माझ्या प्रबोधनाला वाटला नवसाला माझा जन्म झाला मी नवसाला झालो मग माझं नाव नवशेषाला हे वृत्तांत माझ्या पिताजींनी मला प्रकट केलं त्या दिवसापासून अंतरी खंत आहे की एवढी त्या दुष्ट नामी गुंडानं माझ्या पिताजींना अशा त्याच्या यात्रा दिली कोण तो गुंड आणि त्याचा शेवट घडण्याशिवाय अंतरी समाधान नाही पण जबाबदारीचा तो बंधनात माझ्या बाबतीत न्याय निर्माणे मी राजावरून विराजमान झालोय माझं कर्तव्य स्वतः बंधायचे काय गरजेचं आहे आणि त्याच प्रगतही साधन हे माझं आद्य कर्तव्य अयोध्येचा राय दरबार झालाय मान मानलेले आसनी विराजमान झाले मग चला त्या परमेश्वराच्या कृपेनं आमचं जीवन सुखमय झाले त्या भगवंताला शरण करा त्या
धा There you go.
आणि साधू गेलो तो सपाट पायाला म्हणतात कोणी हागल्याला म्हणतात कोणी कळल्याला म्हणतात त्याने दिलेली दुसरं आम्ही दुसरं अहो कुणी देतात कुणी म्हणतात आता आपल्या देण्यात अयोध्या घरी त्या ठीक आहे अयोध्या आले राजा राहून आपल्यासारख्या श्रेष्ठ मानतांचा आपल्यासारख्या श्रेष्ठ मानतांचे पदक मानता यामध्ये अयोध्येच्या भूमीत आपले हे माझा भाग्य आहे सुस्वागतम सुस्वागतम अतिथी आसनावर विराजमान मनात समाधान ब्रह्मत आपण योगात भूत भविष्य जाण्याची जाणशक्ती आपली या विश्वाच्या पाठीवर कोणतीही गोष्ट आपल्यापासून जेव्हा केली नाही मग अशा थोर माणसाचा आगमन झाले सांगा या पावराला आपली काय सेवा करावी आपल्या बोलण्याचा अर्थ तुमचा आगमन झालाय मी आपलं यथोचित स्वागतही केलं पण याच्यातून आपण समाधान मानला पण सांगा या विश्वाचं जर का निरीक्षण केलं असेल या विश्वात कारणावाचून केव्हा क्रिया घडत प्रत्येक गोष्टीला कारण ठरलेलं आहे पण तुम्ही नेमक्या आलात ते सहज म्हणून की मुद्दा राजा योग्य प्रश्न विचार अरे माझं नाही आगमन झालंय ना सहज नसून मुद्दा तुझ्या मला यावं सहज नसून मुद्दा पण लोकांना मी निरीक्षण करतोय माझ्या जनतेच्या बाबतीत मी तुला कमी पडत नाही मी प्रदेशातल्या हवाच्या नेमकं देतो आहे आणि माझ्या तत्वात कुठे कमी पडतोय की काय नाही आणि ते तर सूचित करण्यासाठी म्हणून आपलं राजा तुझ्या कंत्रात खंड पाडत नाही साऱ्या प्रजाजनाचा सामान करतोय पण तुला आता मोठं कर्तव्य पार पाडायचं आहे आणि जबाबदारी तुझ्या मागे घ्यायची आहे ही ब्रह्मवाणी आहे ती जेव्हा या भक्त भावनार कम आहे राजा तुला एक खोल जन्म पूर्ण करायचं आहे आणि ते सूचित करण्यासाठी म्हणून आपलं आगमन झालंय मग सांगा ब्रह्मत्र आहे
सोमने दानेश्वर कुंड 문로 또 하나가 문로니까 ही माझ्या जीवनात तू संधी आहे. अगदी बरोबर आहे दादा. संधीला नवी संधीचा महत्त्व नाही आणि म्हणतात ज्याला असंधी येताना माझ्या पिताजीला दिल्या, ज्याला आमच्या बाबतीत कपटाचं आचरण केलं, तो जो हुंडा बाजला असेल तर याच माझ्या सगळ्यात मोठ्या समोर मी आपल्याला प्रतिज्ञापूर्वक सांगतोय, ज्या गोष्टीला मी त्याला शब्दात पुढे आहे हे तू भांडण रचिला आहे. ज्यांचा हुंडाचा सेवन करून सर्व विश्वाला मुक्त करी स्वतःची ताबी ती दुसऱ्याची ताकद. कुठल्याही करुणी सोडावी संकल्पना. प्रत्येकाला योग्य अशा तऱ्हेचा मार्ग दाखविणं देवाचं कर्तव्य आहे. आणि देवतांवर आज अरिष्ट आलंय आणि त्यांना मुक्त करण्यासाठी राजा नमूद केलंय. मी सुद्धा देवतांना शब्द दिले की देवा हो, ज्यावेळी देवतांवर संकटी युक्तीचा भांडण माझ्याकडे युक्ती प्रयुक्तीनं देवतांना कार्य करेल. पण हे नारायण करता करिता तू आहे. सारे काही घडतोय ते तू घडतोय. ही मात्र घडत अबंता तिला नाव स्मरणाशिवाय एकही क्षण जात नाही. प्रत्येकाला एकच करते. भक्तीला मुक्तीला मुक्तीला मोक्ष नाही. मनोभावेला भगवंताची भक्ती करा. मनोभावी करा देवाची भजन. मनोभावी करा देवाची भजन. प्रभुचे साधन नाम
नाही थांब बस ये ना शूटिंग थोडी कर ना शूटिंग कर ना थोडी काय तू काय पडक नाही कशा गेडा काही ठेवणं असतं मस्त पूर्ण कर तू काय पडा नको तसं मस्त केलं ते लाव गव्हा असतं समोर ते लाव गव्हा असतं समोर हे टकले दोन बसले कोण सांग जाऊ नका थांब अरे उडते ना दरवाजा उगाच भोग माहीत बसतो भोग ती सगळी झोप काही झोप जा हे नाव का पैसे तो कसं जातो झोपा जातो का ते कसला शूटिंग होता पण काय फायदा माझा आवाज ऐकला
पण टाकतील का बॅक काढू शकते क्वालिटी वरदान दिल्यानंतर कोणत्या तरी तुम्ही वाटता दिलेल्या वरदानाचा कोणत्या तरी तुम्ही सार्थकी लावता त्याचा उपयोग तुम्ही कोणत्या तरी करता हे देवताला ज्ञान नव्हतं आणि म्हणून हा साधारण हातचा राखून तुम्हाला देवताने दिलं पण हे करून सुद्धा तुम्ही अमर अजिंक्य अमर झाला पण मला सांगा अरे ज्याची खवी पोळी त्याची वाजवावी टाळी हा कुठला न्याय देवता सारे कपडे देवतांनी वरदान दिलं आहे
ह्या अवकाशाच्या विराट भूमीत लपले असतील. सारे ग्रहांवर विधात्याने सृष्टीची निर्मिती करावी. संपूर्ण जगाचं विश्वाचं आम्ही पालन करावं आणि युगाची चौकडी समाप्त होता देवाने शंभू महादेवाने प्रलय करावा. प्रत्येक देवता आपापलं कर्तव्य परिकाराने पूर्ण करते आणि हे कर्तव्य पूर्ण करत असतात आजच्या वैकुंठ हवा आमचं आगमन होते आणि आगमन होता क्षणी नवल चैतन्य प्रफुल्लता आनंद काव्य प्राप्त होतोय. त्याच्या मासे खरं कारण काय असेल तर त्या शून्यातून सारे विश्व निर्माण केले. विश्वातील प्रत्येक जीव जंतूला जन्माला घालून सर्वश्रेष्ठत्वाचा मान ज्या मरत मानवाला दिला गेलाय ज्याचा मासे ठरवले. पंत ज्ञानेंद्रिय पंत कर्मेंद्रिय आणि भूमान आणि बुद्धी अशा सर्व कलाने युक्त मानवाचा देह उदार अंतःकरणाने देवाने प्राप्त करून दिले. पण त्या देहाचंही आणि कर्मांचा स्वार्थ करून घेण्यासाठी माणसाने भागीरथ प्रयत्न करायला हवे. प्रयत्न केल्याशिवाय कोणत्याही गोष्ट करणे कुणाला साध्य होत नाही आणि असाध्याचे साध्य करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न आहे. परंतु प्रयत्न करत असताना निस्वार्थपणाने करावे. स्वार्थापेक्षा परमार्थाचे कस करावे आणि परमात्मा म्हणजे परमात्मा परमेश्वर. त्या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी शुद्ध अंतःकरण पवित्र भावना निस्वार्थ बुद्धी अशा त्रिवेणीचा एक संगम करून सेवारूपी पुष्प भक्ती रूपाने त्या देवाचे चरणी अर्पण केला असेल तर तो भावाचा बुद्धीला भगवान भक्ताला कधीही अंतर देत नाही. आम्ही तर भक्तवत्सल म्हणतो या वैकुंठा रक्तारी शांती संपूर्ण चराचराला व्यापून बोलली आणि तिथे शांती का असेल तर जे सद भक्त शुद्ध अंतःकरणाने भक्ती करते आणि त्यांच्या मनात एकच जिज्ञासा आहे. हे भगवान या मानवी जीवनातील संसारातील अनेक यातना बघून असहाय्य जीवन असते आणि त्या असहाय्य जीवन जगत असताना जन्म मरणाचा फेरा चुकवायचा आणि जन्म मरणाचा फेरा चुकवायचा असेल तर धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारी पुरुषार्थ प्रत्येकाने प्राप्त करून घ्यायला आणि हे चारी पुरुषार्थ त्याने आत्मसात केले जाणे निर्विघ्न झाला होतो आणि परवर्ती मुक्तीची प्राप्ती झाली आणि त्याच्या मनात कर्मची भक्ती आणि त्या भक्ती मार्गाचे त्याने अर्जन केले. ज्यांच्या मुखातून वैष्णव नावाच्या मंत्राचं केलेलं प्रधान विश्वाचा वायू
देवांनी देव विश्वासाती आहे. देव पुन्हा एकाच इथे आता संपूर्ण विश्वाचे काय होईल आता नाही होत एक होतं लागतं मस्त ठेवलं असतं असं उद्या अपलोड करतले उद्या संध्याकाळी युट्यूब ताकद खाली झाली आमची. मला सांग रे त्याच्यात आम्हाला मिळालं का? अरे त्या समुद्रावर माया पडणारी सगळी रत्न तुम्ही तुमच्या पाशी ठेवली आणि आम्हाला दिली ती फक्त मदिरा. सांग सांग हे वैकुंठ नायका आमच्या मदिराचा तुझा भाव का? अरे याचा तुझा भाव तर कसला? सागर मैदानातून प्रथम निघाला ते हराळ विष. या हराळ विषाच्या प्रकट होणाऱ्या सर्व विश्व धनाची घालण्याची वेळ आली. त्यामुळे ते विष येण्यासाठी कुणी करणार नाही. ते विष देवाला शंभू महादेवाने घेतलं म्हणजे देवताने घेतलं आणि त्याच्यानंतर मिळालं ही मदिरा. आणि मदिरा पचवण्याची शक्ती कुणाची आणली आहे? रणवीर शक्ती आणि त्यांची बचवण्याची शक्ती ती मदिरा आणि ती तुम्हाला विश्वाची संपत्ती
वाटत असेल आगाद सोळा शेष आयुष्य सुद्धा समाधानी घासू लागला तशी स्वतःची पाठ तू खाजून घेतली आणि त्याच्यानंतर आता सगळ्या विश्वाकडून तुम्ही पाठ ठोकून घेतो आम्ही आणि तेवढं जर का मी केलं नसतं मंदिर असतं तेव्हा तू सांगितलं मग ही संपत्ती मिळाली असती का मला काय ते तू पाठीवर खाजून घेतलं तेव्हा पाठ खाजवलीस आणि मिळालेली रक्कम तुम्ही सगळे पोटावर घेतली आता एक लक्षात ठेवा हे जर तुम्हाला इकडे तुम्ही जर बऱ्या मुलाला दिलं नसेल, तेव्हा भिवंड म्हणतात मला. ती गप्प हे दानवेश्वरा पराक्रमाची अहंकाराची भूमिका देवताने दाखवतोय आणि देवताने खरं निर्माण देवताने आव्हान दिलं असेल तर तुझ्या आपण सुद्धा भेट झाली तर तू अनुकूलात करता जन्म झाला आणि तुझ्या सवाल पराक्रमी होते
मृत्यूयोग आस्पदक है अमरावती जगली सत्याला प्राप्त करेल कैलासावर अधिकार प्राप्तोय की बोलाचा समय व्हावा देवताला संपवावा एकट्यासाठी आचोकाट प्रयत्न करणारे धाराव संपले तंतच कुलाचा कुलपुत्र देवतांची काम करतोय आणि की बोलाचा सम्राट होण्याचे स्वप्न सत्याचे अंत आहे आणि ते अंत काय आहे हे जावेत मात्र सुना पटवून दाखवेल कारण तुम्ही मारे वैकुंठ नायका जाता जाता बरंच काही सांगून गेला काय म्हणे अरे वैकुंठीचा देव तू तुझ्यासारखा आतून काळ आणि बाहेरून काळ दुसरा कोणी नाही अरे समुद्र मंथनाच्या वेळी मंगळाचा पर्वत वर फिरतोय मुळात कुर्मरूप धारण केलास कासवाचं रूप धारण करून जो पर्वत तुझ्या पाठीवर ज्यावेळी घुसरू लागला त्यावेळी तुला डुलकी आली आणि तिथंच तू डोळे बंद केले एवढ्यात तुला झोप लागली आणि झोप लागल्याच्या नंतर तुझे श्वास उच्छ्वास सुरू झाले मोठा श्वास घेतोयस परत सोडतोयस पुन्हा घेतोयस पुन्हा सोडतोयस आणि त्याच वेळी सागराला भरती ओढणी यायला सुरुवात झाली आहे पण हे लक्षात आहे त्यावेळी सुरुवात झालेली भरती ओढणी आता तुझ्या कर्तृत्वाला ओढणी आली आहे ओम आनंद घाडी यांनी आमच्या संगीत साथीसाठी हे मोहम्मद ₹100 पारितोषिक ओम घाडी यांचे आभार मान पुन्हा बसलेल्या रसिकांचे आभार म्हणून या वर्षाचा तुम्ही आनंदाने इकडे कुठे म्हणजे काय देवा तू पळतोय तुम्ही मागून धावतोय देवा तुम्ही पळाली मला पळवा आम्ही जर पळवलो नसतो तर देवतांना शोधण्यासाठी थोडासा धावला असता आणि म्हणूनच देवा तिकडे तिकडे हरकंडून मारले हे विश्व कसं हादरून गेलंय आणि त्याच्या भयानं काय झालं माहिती का हो भया भया देवाचं महत्व पुढे चलत जातोय